हाय, हॅलो, नमस्कार. तर आता मी साफसफाईला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात पहिले मी स्कार्फ बांधून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता कशी घाण पडते. आपण कितीही साफ केलं तरी 8 दिवसात 15 दिवसात जाळं होतच राहतं हवेमुळे. आणि हा झाडू मी खूप जपून ठेवते, कारण अशा प्रकारचे झाडू आता खूप क्वचितच मिळतात. दुसरे येतात ते प्लास्टिकचे, पण मला हाच झाडू जास्त आवडतो जाळं काढण्यासाठी. इथे माझ्या मुलीने खूप सारे टेडीज जमा करून ठेवलेले आहेत, पण खेळायचं कधी नावच घेत नाही. फक्त आणलं की नवीन नवीन 2 दिवस कंटिन्यू खेळायचं आणि एकदा कोपऱ्यात पडला की पडू द्यायचं. ही त्याची शिडी मी घेतलेली आहे खास करून फॅन पुसण्यासाठी. 3 ते 4 वर्ष त्याला झालेले आहेत. तेव्हा मी ती 2000ला घेतली होती, पण खूपच उपयुक्त आहे ती. आणि मला आता इथे साफसफाई करताना हे लाईट मिळालं आहे, जे मी गणपतीच्या वेळेस खूप शोधलं होतं, तेव्हा मिळालंच नाही. आज मला ते मिळालेलं आहे. अशा पद्धतीचा हा लाईट आहे आणि त्यासोबतच रिमोट पण आहे त्याचं आलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा लाईट चार्जिंगवर आहे. हा त्याचा चार्जिंग पॉईंट आहे. आणि इथे मी आता दरवाजे साफ करून घेते. याच्यासाठी मी कुठलंही लिक्विड वगैरे मागवलेलं नाही. आपली कापडी घासणी आणि विम बारचं लिक्विड किंवा मग तुम्ही विम बारचा साबण देखील वापरू शकता. मी इथे साबणाचाच वापर केलेला आहे. हलक्या हाताने अशा पद्धतीने घासून घेतलं आहे आणि ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने देखील दरवाजे एकदम चकाचक होतात. मी विम साबणाचाच वापर केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही दरवाजा किती स्वच्छ झालेला आहे. इथे मी भिंतींवर देखील तेच वापरणार आहे. मुलांनी इथे भिंती खूप खराब करून ठेवलेल्या आहेत. इथे देखील मी कापडी घासणीचा आणि विम बार साबणाचाच वापर केलेला आहे. खूप जास्त जोर लावायची काहीही गरज येत नाही. 1-2-3 मिनटात क्लीन होतं चिरखडलेलं सगळं. अशा पद्धतीने मी घासून घेते. हे देखील मी आता ओल्या कापडाने पुसून घेतलं आहे सगळं. तुम्ही बघू शकता भिंतींवरचं चिरखडलं देखील पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे. आणि जो टेडीचा पसारा होता तो मी अशा पद्धतीने लावून दिलेला आहे. एका कोपऱ्यात सेट करून ठेवलेलं आहे. आता तो कधीही निघो, मला तरी काही वाटत नाही ती काढेल आणि खेळेल, तर ठीक आहे, असो. आता माझं कपाट वगैरे सगळं काही स्वच्छ झालेलं आहे. आणि मी इथे फॅन देखील पुसून घेतला आहे. बेडवर शिडी ठेवून वरती चढताना मनात थोडी भीती वाटत होती, पण नाविलाज होता. मला फॅन पुसायचाच होता, कारण तो खूप खराब झालेला होता. धन्यवाद.